तुम्ही आमदारांना भेटला होता तेव्हा मी साक्षीदार तुम्हाला. तुम्ही अख्खं गाव घेऊन आमदारांच्या घरी गेला होता. सगळे सगळे गावकरी होते त्यावेळी. मला असं वाटतं की तेव्हा संदीप पाटील तिकडे होत होते. हो बरोबर, माझ्यासोबत संदीप पाटील पण होते आणि संदीप पाटीलने पण आम्हाला आश्वासन दिला की ह्या वेळेस मी नक्की गावातला उमेदवार माझ्यासोबत घेईन. आज आपण खोपोली शहरातल्या खोपोली शहरातल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहेत. माझ्यासोबत संवाद मराठीचे संपादक माझे मित्र भाऊ पोटे आहेत. मी स्वतः ऍडव्होकेट आनंदराजे बांधल पाटील. खोपोली शहराच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखाद्या गाव, शहरातलं जे गाव पूर्वीचं गाव राजकारण, एखादं गाव एखाद्या पक्षामध्ये जातं ही पहिल्यांदा घटना घडलेली आहे. आणि हे वास्तव आहे. मी अजिबात काय याच्यात काय म्हणजे मी काय 2 घरं गेली 4 घरं गेली असं अजिबात म्हणत नाही. संपूर्ण गाव, सगळीच कुटुंब, ह्या घरातील ह्या गावाची सगळीच जी माणसं आहेत प्रमुख सगळे हे सगळे राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. विशेषतः आपल्यासोबत आज बोलण्यासाठी मनीष पाटील आहेत. त्यांनी परवा स्टेटमेंट केली होती. ते देखील इच्छुक होते, परंतु नेमकं ह्या सगळ्या प्रकाराच्या मागे काय कथा आहे म्हणजे ती समजली पाहिजे सगळ्यांना. मनीष पाटील आणि सगळी त्यांची टीम ही सगळी मागच्या वेळी शिवसेना शिंदे गटाने त्यांनी जोरदार काम केलं विधानसभेला. नेमकं असं काय घडलं, असा कुठला त्यांच्याकडून अन्याय झाला की त्यांना हा इतका कठोर निर्णय ह्या वेळेला घ्यावा लागला. नगरपालिका निवडणूक आहेत, कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, त्यांचा उत्साह आहे, त्यांचं सण उत्सव आहे, त्यांना न्याय मिळला पाहिजे. मनीष पाटील मला सांगा, मी एक ओळख करून देतो. ज्या 15 नंबरच्या उमेदवार आहेत श्वेला ताई आणि हे गणेश राक्ष आहेत, हे देखील निवडणुकीला सामोरं जातात. मनीष पाटील मला सांगा, असा कुठला अन्याय तुमच्या आमदारांनी केला की तुम्ही इतका कठोर निर्णय घेतला, अख्खा गावात अगदी राष्ट्रवादी गेलं? आम्ही ग्रामस्थ मिळून आमदार साहेबांना भेटायला गेलो. आमदार साहेबांनी मला शब्द दिला की आम्ही विचार करतो की त्याच्यामध्ये गावाला न्याय मिळेल आणि 100% त्याचा आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो. 2 वेळा संपूर्ण गाव माझ्यासोबत आमदार साहेबांच्या ऑफिसला गेला, शेंडे साहेबांच्या ऑफिसला गेला. 2 वेळा आम्हाला तसेच आश्वासन मिळाले. तिसऱ्यांदा मला त्यांनी बोलून घेतला. माझी उमेदवारी त्यांनी जाहीर केली. म्हणजे माझ्या भावाची बायको पूनम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि काही तासामध्येच त्यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली. तुम्ही आमदारांना भेटला होता तेव्हा मी साक्षीदार तुम्हाला. तुम्ही अख्खं गाव घेऊन आमदारांच्या घरी गेला होता. सगळे सगळे गावकरी होते त्यावेळी. मला असं वाटतं की तेव्हा संदीप पाटील तिकडे होत होते. हो बरोबर, माझ्यासोबत संदीप पाटील पण होते आणि संदीप पाटीलने पण आम्हाला आश्वासन दिला की ह्या वेळेस मी नक्की गावातला उमेदवार माझ्यासोबत घेईन. त्यांनी आज म्हणजे उमेदवारी अर्ज भरायच्या 4 दिवस अगोदरपर्यंत माझ्यावरती तसंच मला म्हणला की यावेळेस मी गावाला संधी देणार, माझ्यासोबत मी गावातला उमेदवार ठेवणार. संधी तुम्हाला दिली होती ना. मला वाटतं की मला आजच्या दिवशी जेव्हा उमेदवारी कट केली त्याच्या अगोदर तुम्हाला संधी दिली होती असं मग माझी माहिती. हो, त्यांनी उमेदवारी जाहीर केली. गावातल्या माझ्या सोबत जे गावकरी होते त्यांना बोलवलं माझ्यासोबत आणि त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा. अच्छा. हो. मग नंतर असं काय कट कशी काय झाली, तुमचं नाव कसं वगळण्यात आलं? दुसऱ्या दिवशी संदीप पाटीलचा मला फोन आला की आपल्या उमेदवारीमध्ये थोडासा डिस्प्यूट होतोय. तर मला असं समजलं की बेबी सॅम्युअल यांनी त्यांना फोनवरती किंवा तिथं प्रत्यक्ष जाऊन काय त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादीमधून मला सगळे माझे मी जेवढे आहेत 3 तिकीटं मी तिकडून घेतो. अच्छा. तिने आमदारांना त्यांचा विषय. मला एक सांगा, तुमचा आक्षेप नेमका कोणाला जिनी सॅम्युअल यांच्यावर होता? जिनी सॅम्युअलवरती होता. का? तो त्याचं नगरसेवक होतं, चांगलं काम तरी केलं नाही. 9 वर्षापूर्वी आम्ही त्यांना मदत केली, त्यांना निवडून दिला. पण 9 वर्षामध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने कुठलं काम सुद्धा केलं नाही आणि कधी ते घुमकून सुद्धा बघायला आलेले आहेत. जिनी सॅम्युअल आम्ही त्यांचं पण मागच्या काम केलं. संदीप पाटीलचं जवळजवळ आम्ही 20 वर्षापासून काम करतोय. तर आज आम्ही गावासाठी न्याय मागितला तर त्यांनी आमच्यावरती अन्याय केला, गावावरती अन्याय केला. 20 वर्षापासून काम करते म्हणजे कशा पद्धतीचं काम? ज्या पक्षामध्ये ते होते, संदीप पाटील ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षामध्ये आम्ही त्यांची मदत केली, त्यांच्या पक्षाचं काम केलं, त्यांच्या सोबत राहिलो. आणि सगळ्यात पहिले त्यांच्या म्हणजे काशीनाथ पाटील त्यांचे वडील, त्यांना गावाच्या याच्यातूनच आम्ही त्यांना निवडून दिलं. माध्यमातून संपूर्ण गावांनी एकत्र येऊन त्यांना निवडून दिलं. आणि प्रत्येक वेळेस संदीप पाटील म्हणालेत किंवा काशीनाथ पाटील बोललेत, यांच्या सोबतच राहिलो आम्ही. मग आता संदीप पाटलांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही का ह्या सिच्युएशनला? तुमचं म्हणणं काय होतं की जिनी सॅम्युअल यांची उमेदवारी इथं त्यांना देऊ नका,
संदीप पाटील तुम्ही लढा, आम्ही तुझ्या सोबत राहू. झालं काय? संदीप पाटील आम्ही म्हणालो की स्थानिक उमेदवार द्या, तुम्ही असो किंवा आणखीन कोणी असो, पण गावातला स्थानिक उमेदवार द्या, वार्डातला स्थानिक उमेदवार द्या. ते आम्हाला हो दिला, शब्द दिला आम्हाला त्यांनी. आमदार साहेब त्यांनी आम्हाला शब्द दिला, पण ऐन वेळेस आमचा त्यांनी विश्वासघात केला. जिनी साहेबांवर तुम्ही एवढी नाराजी काय? जिनी साहेब यांच्या घरी किंवा इतर पण कुठल्या त्यांच्या ऑफिसमध्ये कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही गावातला व्यक्ती जाऊ शकत नाही. का ते? त्यांची दादागिरी आहे. काय होतं? काय तुम्हाला आढळलं का असं झालं? तुम्ही ज्यांना मतदान केलं होतं, त्या जिल्ह्याच्या मुलाला तुम्ही मतदान केलं होतं, तुम्ही त्यांचे मतदार आहात, तुमच्या मतांवरती ते नगरसेवक झाला होत्या. त्यामुळे जेव्हा तुम्हाला गरज असेल तर काम असेल तेव्हा तुम्ही नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे जात असतात. तुम्हाला कशी ट्रीटमेंट त्यांच्याकडे मिळत होती? कारण तुम्ही म्हणले ते दादा येत असतात, त्याच्या प्रकारची ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जात होते ते मिळत होती. नंतर बघू काय आहे ते बघून घेईन मी. आणि आम्ही तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला पैसे दिलेले आहेत, गावाला पैसे देऊन आम्ही मतं विकत घेतलेली आहेत, अशी त्यांची स्टेटमेंट असते. आम्हाला त्याची आता तुमची सध्या काही गरज नाही, ज्यावेळेस वेळ येईल तेव्हा बघू. म्हणजे फक्त इलेक्शन पुरते आमच्याकडे येणार ते, त्याच्यानंतर नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेत आमदारांनी तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्ही आमदाराचं सुद्धा मला वाटतं अगोदरची निवडणूक झाली 19ची, त्यालाही तुम्ही काम केलं होतं, आणि आता जी 24ची झाली हो, त्यालाही तुम्ही आमदारांचं काम केलं, घरगुती मताला आमदारांना दिलं. असं असताना आमदारांनी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द अशा पद्धतीने म्हणजे फिरवला असं म्हणू आपण. तो शब्द फिरवल्यानंतर तुम्ही आमदारांशी संपर्क केला होता? आमदार त्यावेळेस आम्हाला भेटलेच नाहीत. नंतर मी ऑफिसला गेलो तर फक्त आम्हाला कुलदीप शेंडे भेटले. तर कुलदीप शेंडे मला म्हणाले का माझ्यापर्यंत तर बातमी नाहीये, मी चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो. पण तदनंतर त्यांचा कुलदीप शेंडेचा पण मला फोन नाही, फक्त संदीप पाटीलचा फोन. संदीप पाटील बोलले की नाही आपल्याला देत नाहीत, आपल्याला वगळून जिनी सॅम्युल यांना त्यांनी एबी फॉर्म दिलेला आहे. तुम्ही संदीप पाटलाचं इतके दिवस काम केलं असं म्हणताय, 20 वर्ष तुम्ही 4-5 त्यांना तुम्ही सहकार्य केले. गाव जेव्हा एका बाजूला झाला तेव्हा संदीप पाटलांनी तुमच्यासोबत यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हो नक्कीच. जर इतके वर्ष आम्ही संदीप पाटील सोबत होतो तर आज त्यांनी संदीप पाटील आमच्या सोबत राहायला पाहिजे होतं. तर संदीप पाटील त्यावेळेस मला असं उत्तर दिलं की मी सध्या शहर अध्यक्ष आहे, मला ते करता येत नाही. म्हणजे गावाची भावना वेगळी होती संदीप पाटलांच्या विषयी. एक चांगलं वातावरण त्या व्यक्तीच्या बरोबर चांगलं आपली होतं, ते आज मात्र संदीप पाटलांनी तुम्हाला पुढे दुखावले. बरोबर आहे. संदीप पाटील म्हणजे आम्ही गावाला त्याला निवडून दिलं होतं ना, आमच्या कामासाठी. आम्ही आमच्या घरातला माणूस म्हणजे आमचा हक्काचा माणूस निवडला होता आम्ही. पण ज्यावेळेस गावावरती जो वेळ आली त्यावेळेस गावातल्या संधी न देता त्यांनी आयात केला आहे उमेदवार, बाहेरचा उमेदवार घेतला, गावातला न घेतला किंवा स्थानिक मतदारसंघातला न घेता. संदीप पाटीलचे प्रयत्न कमी पडले असं नाही. संदीप पाटीलचे प्रयत्न मिळालेले. बरोबर आहे. संदीप पाटीलचे प्रयत्न कमी पडले म्हणजे संदीप पाटीलच आम्हाला डावळला असं आम्हाला समजते. कारण जर संदीप पाटील जर शहर अध्यक्ष असतील तर संदीप पाटलांच्या हातात होतं कोण त्याच्यासोबत, आणि त्यांचाच हा वाद होता. त्याच्यासोबत कोण असायला पाहिजे आणि कोण नसायला पाहिजे हा निर्णय हा संदीप पाटीलच्या हातात होता. केसाने काय आपला फसवलं आम्हाला, आमची फसवणूक झाली. आम्ही पहिल्या भेटीमध्ये गेलो होतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा आमच्या सोबत होतात, तुम्ही सुद्धा तिथे बघितलात. जर तुम्ही त्यावेळेस आम्हाला सांगितलं असतं की आमचं पहिले ठरलेलं आहे, आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता येत नाही, तरी आम्हाला त्यात काय म्हणजे आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस संधी देतो असं म्हणणं तरी चाललं असतं. त्यात आमच्या गावाने दुखावले नसते, कारण की आम्ही आत्ताच तयारी केली होती 1 महिन्यापूर्वी. मनीष पाटील, आता तुम्ही जसं म्हणतात तुम्ही तयारी केली होती, तुम्हाला तुमच्या भावाच्या पत्नीला उमेदवारी द्यायचं सुद्धा मान्य केलं होतं, दिली नाही उमेदवारी. आता तुम्ही राष्ट्रवादीत गेलात, राष्ट्रवादीत गेल्यानंतर तुमच्या पदात काय पडलं? उमेदवारी तुमच्याकडे नाहीये. नाही, उमेदवारी आम्हाला राष्ट्रवादीतून मिळत होती, पण आम्ही ती नाकारली. आम्ही म्हणलो जेव्हा आमच्यावरती अन्याय झालाय तो शहरावरती अन्याय नको व्हायला. तिची तिकीट कापून जर आम्हाला देत असतील त्याचं एकट मग आमच्याकडे त्याच्यात फरक काय? मग आम्ही नाकारलं तो तिकीट. आता तुम्हाला असं वाटतंय काय, जबाबदारी वाटते? कारण तुम्ही त्या पक्षातनं बाहेर पडला, अख्खं गाव एक बाजूला झालंय आणि मोठी जबाबदारी शहरा असतील किंवा राक्षस असतील, 2 उमेदवार तुमच्या सोबत आहेत, नगराध्यक्ष पदाचा अर्थ उमेदवार आहे, तुमच्या मोठी जबाबदारी असं वाटत नाही का? हो आहे ना. आता शहराला निवडून आणणं ही आमची मोठी जबाबदारी झाली. आमच्या गावाचा तो इज्जतीचा प्रश्न झाला. अच्छा, तेच म्हणतो आता कशा प्रकारे निवडणूक होऊ शकते, कारण तिथं तो विषय वेगळा झाला. आता ते त्यांच्या फायनान्स बघतील. आता गाव तुम्ही कशा प्रकारे तुमचा तो इतका अपमान किंवा तो आपण म्हणतो प्रचारणा सगळी झाली, त्याचा बदला कसा होईल? आता आमची कालच मिटिंग झाली, सगळे ग्रामस्थ होते.
तर ग्रामस्थांनी त्यांना आश्वासन दिला की संपूर्ण पॅनल टू पॅनल आणि ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणार, असा आमचा काल एक ठराव झाला. सुनील पाटील सुधाकर घरे आपल्याला भेटले होते ना? हो, भेटले होते. काय चर्चा झाली? सुनील पाटील आणि सुधाकर घरे माझ्या घरी आले होते. मला ते बोलले, ठीक आहे, त्यांनी तुम्हाला नाकारलं, आम्ही तुम्हाला या पक्षातून तिकीट देतो. तर त्याच्यावरती 2 दिवस आमचं चर्चा चालू होती. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत चर्चा चालू होती. पण मी त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत बोललो की जे माझ्यावरती शिवसेनेमध्ये झालेले ते राष्ट्रवादी मी आल्यानंतर त्यांच्या शहराच्या बाबतीत घडू नये म्हणून तुम्हाला तो तिकीट नको. ज्यांची तुम्ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे तुम्ही त्यांना द्या. माझी कुठलीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही. मी बिना शर्त तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे. काय निकाल काय असेल 3 तारखेला? हो, त्याचा निर्णय 3 तारखेला कळेलच. काय असेल? काय असेल? राष्ट्रवादी बाजूनेच कौल असेल. गाव दाखवून देईल. गाव दाखवून देईल. असं म्हटलं जातं गावपर्यंत गाव करत नाही, गाव करणार आहे. गाव करणार आहे. इतका सगळा सांगता बरं. 1976 साली जवळजवळ नगरपालिका स्थापन झाली. तर पहिल्यांदा काटरंग गावाला संधी आली होती. ही संधी संदीप पाटीलनी हिरावली आमच्याकडून, आणि ही संधी मिळेल पुढे कधी मिळेल याचा भरोसा नाही. यासाठी संपूर्ण गाव तिन्ही पक्षाची लोक एकत्र येऊन मला गाववाल्यांनी पुढे केलं होतं की तुम्ही तुमच्या घरातनं उमेदवारी द्या म्हणून. तर त्या अनुषंगाने मी उमेदवारी दिली होती. संदीप पाटील असं काय करायला होतं तुमच्या मनात काय होतं? त्यांनी जेव्हा सगळा तुम्ही लढत होते, गावाला वगैरे मिळाले, त्यांनी असं काय करायला होतं? त्यांनी ज्यावेळेस आम्ही गावाला सगळे मिळून, तुम्ही पण त्यावेळेस तिथे आमदार साहेबांच्या घरी होतात, तर त्यावेळेस त्यांनी स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं की आमची उमेदवारी जाहीर आहे, तुम्ही याच्यामध्ये येऊ नका. मला तर असं आता समजतंय की संदीप पाटीलला आमच्या गावातला उमेदवारच तयार करायचा नाही. जर त्याला गावातला उमेदवार त्यांनी तयार केला तर असं वाटतं की त्याला बॅकफुटला यायला लागेल. आता संदीप पाटील पण गावामध्ये मला आता विरोधात काम करावं लागेल. हो, करणार. गाववाल्यांनी तर ठरवलंय त्याच्या विरोधात काम करणार. त्याच्या विरोधात आणि वरच्या शिष्ट पण आम्ही विरोधात काम करणार. आमदारांनी परत त्यांचं मला असं वाटतं उशिरा काय मला मनवण्याचं काय प्रत्येकाला पुन्हा तिकीट देतो असं काय माझ्या कामा बातमी आहे घरी होती. तो खरी आहे. काय म्हणतो? मला त्यांच्या कार्यकर्त्या कांचन जाधव आहे, त्यांचा फोन आला. त्यावेळेस मी पक्षप्रवेश ऑलरेडी केला होता. माझी बाईक चालू होती. मी त्यांना बोललो, काही आता वेळ गेलेली आहे, मला तुमचं तिकीट नको. त्यांनी तुमचा किल्ला लढवला होता पण? हो, लढवला होता. कांचन त्यांनी आमच्या, आणि आता सुद्धा आम्हाला ते समर्थन देतात गावल्यांवरती अन्याय झाला म्हणून. काय होते हे करण्याचा उद्देश हाच होता की कशा प्रकारे राजकारण नेमकं चालू आहे. अख्खा गाव जेव्हा एका दुसऱ्या पक्षात जातं, शिवसेनेतून राष्ट्रवादी जातं, पक्ष सोडून द्या, परंतु काही लोक जोडली गेलेली असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये कशा प्रकारे दुखावली जातात माणसं, याचे ज्वलंत उदाहरण आहे. जय पराजय हार जीत तो वेगळा मुद्दा आला, आज तो मुद्दा नाहीये. पण शब्द देतात तुम्ही पाळत नाही, आश्वासन देतात तुम्ही पूर्तता करत नाही, या सगळ्या गोष्टीचे भान ठेवा. कारण तुमच्या निवडणुका झाल्या तो पण कार्यकर्ता, तो गावकरी, छोटा कार्यकर्त्याच्या भावना जपा ना. मनीष पाटील, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल मनापूर्वक आभार, धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा.